आज आपण हिंदी दिन साजरा करतोय, पण हिंदी दिन साजरा करत असताना मराठीवरती या भाषेचं होणारं अतिक्रमण हा देखील फार मोठा चिंतेचा विषय आहे। नमस्कार, मी अनिरुद्ध बडवे, राष्ट्रसंचारमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रहो, आज 10 जानेवारी हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करतोय। तत्पूर्वी आपण आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। 10 जानेवारी हा दिवस साजरा करत असताना हिंदीचं प्रचंड एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रोपागंडा भारतामध्ये होतोय, तसा तो महाराष्ट्रात देखील होतोय। पण हे करत असताना हिंदीचं एक मोठ्या प्रमाणामधलं अतिक्रमण मराठीवरती होतंय आणि त्यामुळे मराठी बोलीभाषा ही लुप्त होते की काय अशी भीती वाटतेय। याबद्दल आपण जाणून घेऊयात। मराठीवरचं अतिक्रमण सातत्याने होत गेलं आणि ते आपण सहन करत गेलो, हे अनेकदा आपल्याला दिसून आलं। हिंदीने जवळपास अनेक रिजनल लँग्वेज संपवल्या। भाषा संपवत असताना त्याच्यामध्ये भोजपुरी, मैथिली, गढवाली, पहाडी, राजस्थानी अशा अनेक भाषांवरती ते अतिक्रमण झालं आणि हळूहळू या भाषा संपत चालल्या। तेथे हिंदीचंच प्राबल्य वाढलं। आपण कर्नाटकामध्ये बघितलं, आंध्रामध्ये बघितलं, तामिळनाडूमध्ये बघितलं, या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रादेशिक अस्मिता इतकी स्ट्रॉंग आहे मित्रहो, की ते हिंदीचं अतिक्रमण अजिबात मानत नाहीत। त्याने हिंदीचं अतिक्रमण झुगारून दिलं। तेथील सार्वजनिक व्यवस्थेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना किंवा अनेक ठिकाणी जे नॅरेशन्स लिहिले गेले त्या ठिकाणी ते 3 भाषेमध्ये होते। हिंदी त्यांची प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी। त्या ठिकाणी हिंदीवरच्या सगळ्या त्या कोट्सना त्यांनी खोडून काढलं, तेथे स्क्रॅच मारले आणि आपली प्रादेशिक अस्मिता जाणवून दिली। आपल्याला मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही अस्मिता दिसते का? इतका मोठा मराठीचा आग्रह आपल्याला दिसतो का? जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आपण भेटतो, बोलतो, त्यावेळेस देखील मराठी माणूस देखील समोरच्या मराठी माणसाला अनेकदा हिंदीमध्येच साथ घालतो आणि ते सर्व कॉन्व्हर्सेशन हिंदीमध्ये होतं, हे आपल्याला अनेकदा जाणवलं। एक तर आपल्यावरती बॉलिवूडचा प्रचंड प्रभाव आहे। यूपी, बिहारचे खूप मोठी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आली, त्यामुळे मुंबई जवळपास हिंदीमय होऊन गेलं। तेच लोन हळूहळू पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये देखील झिरपत आहे आणि हळूहळू आपण या हिंदीला अडॉप्ट करता करता आपल्या आईवरती, मराठीवरती, मातृभाषेवरती खूप मोठा अन्याय करतो, असं आपल्याला वाटत नाही का? या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून तिला स्वीकारा असा एक नॅरेशन, असा एक आग्रह धरला जातो। परंतु राज्यघटनेच्या 8व्या शेड्यूलप्रमाणे या देशभरामध्ये 22 राष्ट्रभाषा आहेत, त्यांना हिंदीच्या समकक्ष दर्जा आहे। तरी पण हिंदीचा इतका मोठा आग्रह किंबहुना दुराग्रह का, याचा आपण विचार केला पाहिजे। या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही हिंदी दिन कसा साजरा कराल, आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।